नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत जुनी पारंपरिक रेसिपी डांगर। त्यासाठी लागणारे साहित्य आहे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी काळे उडीद, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, ताक, मोहरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग आणि जिरे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला उडीद भाजून घ्यायचे। आता यात आपण हे उडीद खमंग भाजून घ्यायचे। हे उडीद आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे। आता आपले उडीद खमंग भाजून झाले। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे उडीद पूर्णपणे थंड करून घ्यायचे। आता आपले उडीद थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे फोडणी करून घेऊया। आता यात घालून घ्यायचं आपल्याला तेल। आता तेल जरा गरम होऊ दे। आता आपलं तेल गरम झालंय। आता यात घालून घ्यायचं आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा हिंग। आता आपली फोडणी घेऊन झाली आणि आपले उडीदही थंड झाले। आता हे उडीद आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे। आता आपले उडीद जाडसर वाटून झाले। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। आता यात आपल्याला पुढचं साहित्य घालून घ्यायचं। आता यात आपल्याला घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण मगाशी जी फोडणी घेतली होती ती आपल्याला यात घालून घ्यायची। आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला यात ताक घालून घ्यायचं। तुम्ही ताकाच्या ऐवजी दही घातलं तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं। आता आपलं हे सगळं एकत्र करून झालंय। आता यात आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे सगळं छान हलवून घ्यायचं। अशा प्रकारे तयार आहे आपलं डांगर। तुम्हाला जर आजची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।